नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचनमध्ये। 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। यात 15 ऑगस्ट निमित्त घरी गोडधोड आपली मस्त जिलेबी बनवली आहे। ती कशी बनवायची ती नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये बघा। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला बघूया जिलेबी कशी बनवायची ते। चला सगळ्यात अगोदर काय करायचं, पाक तयार करून घ्यायचा। त्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या साखर घेत आहे। 2 वाट्या साखर। आता ह्याच वाटीने 1 वाटी मी पाणी सुद्धा घालून घेते त्याच्यामध्ये। हे बघा, आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी। आता साखर विरघळू द्यायची आपल्याला चांगली। आता त्याच्यामध्ये मी 4-5 केशरच्या काड्या घालून घेते आणि त्याचबरोबर विलायची पावडर सुद्धा। आता पाक चांगला आपल्याला तयार होऊ द्यायचा आहे। आता जिलेबी आपल्याला जर ऑरेंज कलरची हवी असेल तर त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकून घ्यायचा। ऑरेंज कलर मी टाकून घेतला इथे। पाक तयार होईपर्यंत ना जे जिलेबीला आपल्याला पीठ लागणार आहे ते व्यवस्थित आपण त्याचं बॅटर बनवून घेऊया। तर चला, तर इथे मी घेतला आहे 1 मोठा वाटी चांगला मैदा। त्याच्यामध्ये घालून घेते थोडासा खायचा सोडा। खायचा सोडा घातला की त्याच्यामध्ये लगेचच मी 1 चम्मच तूप ऍड करते। थोडंसं दही सुद्धा ऍड करायचं। 2 चम्मच दही ऍड करते मी आता। 2 चम्मच दही ऍड केलं। आता हे चांगलं मिक्स करायचंय। पाणी टाकते थोडं। पाणी टाकताना ना थोडं पाणी करून आपल्याला हे एकदम असं पातळ बनवायचं आहे, जसं की आपण इडलीला वगैरे बेटर बनवतो ना तसं। थोडं करून टाकायचं, एकदमच मग खूपच ते पाणी होऊन जाईल पातळ। थोडं पाणी करून आपल्याला हे बनवून घ्यायचंय। मी छान मिक्स करून घेते आणि दाखवते कसं बनवायचं ते। हे बघा, असं मी जे पीठ हे भिजवलं ना अशा पद्धतीचं एवढं आपल्याला पातळ ठेवायचं आहे। आणि ह्याच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत मैद्याच्या। जेवढ्या काही गाठी होतील ना तेवढ्या गाठी आपल्याला ह्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत पिठाच्या, त्या मैद्याच्या सॉरी। हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे मैदा ठेवायचा आहे, बघू शकता। आता मी एका ग्लास मध्ये ना ही 1 कॅरी बॅग घेतली आहे। आता हे एका ग्लास मध्ये पिळून देते। हे बघा, आणि हे बेटर जे बनवलंय ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता इथे जेवढं ग्लास मध्ये बॅटर बसत ना मी तेवढंच बॅटर ओतून घेतलं आहे। बाकीचं नंतर परत टाकेल। इकडे तेल गरम करून मी छोट्या जिलेब्या सुरुवातीला टाकून घेतल्या आणि शेवटी मग एक अशी मोठी जिलेबी करून घेतली, जे की मी तुम्हाला मुद्दामून दाखवतीये। बघा किती भारी झाली, इथं सगळ्यात सुंदर झाली होती ही। आणि जिलेबी ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळू ना एकदम आपल्याला क्रिस्पी अजिबात तळायची नाहीये, सॉफ्टच ठेवायची आहे जिलेबी तळताना दोन्ही बाजूने। हे बघा, आणि तेलातून आपण ज्यावेळेस तळून लगेच घेऊ ना दुसऱ्या सेकंदाला आपल्याला डायरेक्टली पाकामध्ये टाकून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं पाक आपला जिलेबी चांगली पाक पिते। त्यामुळे आणि काय करायचं, सुरुवातीला एक बाजू पाकामध्ये मुरू द्यायची आणि नंतर 2 मिनिटांनी परत ती बाजू चेंज करून दुसरी बाजू सुद्धा मुरू द्यायची। त्याने काय होतं की आपली जिलेबी चांगला पाक पिते। त्यामुळे 2 सेकंद, हे बघा मी तुम्हाला दाखवतेच। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पाक पिऊ द्यायचा जिलेबीला चांगला, जेणेकरून जिलेबी आपली मस्त गोडसर होते। हे बघा,
आणि लगेच मग मुरला चांगला 2-2 मिनिटांनी की अशी जिलेबी आपली काढून घ्यायची मस्त. हे बघा, मी मुद्दामून एक तुम्हाला दाखवण्यासाठी एक मोठी जिलेबी बनवली आहे. बघू शकता आपल्या जिलेब्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि हा जिलबा सुद्धा तयार झालेला आहे. हे बघा, त्यात आपल्या घरच्या घरी होममेड जिलेब्या मी तुम्हाला दाखवते सुद्धा. असा मस्त क्रिस्पीनेस सुद्धा आलेला जिलेबीला, एकदम असा भारी. हे बघा, किती सोपी रेसिपी आहे ते. नक्कीच तुम्हाला सुद्धा जर जिलेबी खायची इच्छा झाली तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये घरी तयार होते मस्त हॉटेल स्टाईल जिलेबी. नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया अशाच भन्नाट पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.